आहेत मेगा फायनलची चित्र रेखाटण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. स्लिप आहे. 5 षटकांचा सामना. मयूर कुंभार गोलंदाजी मार्क वरती विचारात पडलाय. पण 2 मिनिटं आपण थांबणार आहोत. व्हाईट कॅप परिधान केलेले जे 2 प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं वरती जाऊया. पलीकडच्या बाजूला जे 2 बसलेले आहेत प्रेक्षक आपण थोडंसं वरती जावा, कारण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला चेंडू ब्रेक झाला तर खूप प्रॉब्लेम होईल. पुन्हा तुम्हाला बॉडीला लागल्यानंतर पुन्हा आतमध्ये येणार, पुन्हा वाद होणार. त्यासाठी आपण अगोदरच काळजी घेऊया. मॅचला करत आहोत आपण सुरुवात. जोरदार दमदार टाळ्यांनी स्पर्धेला शुभेच्छा देऊया आणि या मॅचला देखील आपण सुरुवात करूया. मेगा फायनलचा सामना. मयूर कुंभार आहे तयार. सुंदर त्यानं क्षेत्ररक्षण बांधलंय. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय आणि लॉंग ऑफ देखील ठेवलाय. पहिला बॉल. मयूर हे तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षण. प्रोटेक्शन ठेवलंय डीप मध्ये. एक सिंगल. सागर निकमने नवीन चेंडूवरती फक्त 1 धाव चेकआउट केलंय. चेंडूच्या जवळ गेला, फक्त दिशा दिली, फ्रंटफुट वरती आले. एक सिंगल. एका सिंगलने धावफलकाला श्रीगणेशा केलाय आणि सागरनं स्वतः बरोबर संघाचं अकाउंट देखील ओपन केलंय. मयूर तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून गेलाय. दूर ठेवलाय चेंडू. डॉट बॉल येतोय. अगदी टाळ्यांनी स्वागत केलं जाते. शुभेच्छा दिले जात आहेत मयूर कुंभार यांना. शाबासकी दिली जाते टाळीच्या माध्यमातून. टाळी वाजल्यानंतर एक आत्मविश्वासाची उच्च पातळी. ओहो, राईज केलाय चेंडू आणि फिरता फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल. शॉटचा क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी डीप मधला होता प्रोटेक्शन साठी, परंतु शॉटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला. एक सिंगल येईल. पुन्हा धावा होतील 2. चेंडू झाले 3. शब्बासकीची थाप सातत्यानं राहिले मयूर कुंभार वरती. ओहो, ओव्हर पिच बॉल. चेंडू हवेत. आकाशाची भेट. चेंडू पाठवलाय थेट सीमारेषेच्या दिशेनं. पंतांचा इशारा. दोन्ही हात वरती. षटकार. सुंदर फटका. पुढे होता चेंडू. नजर होती शेवटच्या क्षणापर्यंत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. सरळ लॉफ्ट केला चेंडू हवेत. हवाई सफर. षटकार. सागर निकम समोर मयूर एक दुसऱ्याला चांगले ओळखतात. या दोघांना आपण एक दुसऱ्याच्या गाडीवरून साताऱ्यामध्ये खूप वेळा पाहिलंय, पण आता समोरासमोर आहेत. ऑन साइडला हळवार गतीनं फटका सजवलाय. एक मोठा फटका. तदनंतर संयमानं खेळ, परंतु हा संयमाचा खेळ करत असताना 2 धावांचा मेळ देखील जमवलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आलेत आणि 2 धावफलक 10 या आकड्यावरती पोहोचले. 5 चेंडू 10 धावा धावफलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये वारा देखील शांत आहे. बॅटिंग करणं कठीण असतं. सागर अगदी संयमाने खेळतोय. ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षक आहे. त्याला दिला चकवा चेंडूनं आणि चेंडू निघून गेला. हातातून निसटला. सुसाट बुंगाट झिंगाट चौकार. धावा येतील 4 आणि धावफलकावरती एकूण धावा आहेत. एका षटकाखेरीज 14 धावा. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु क्षेत्ररक्षकचं जजमेंट फसलं. वाटलं चेंडू जवळ येतोय आणि ऐन शेवटच्या क्षणी चेंडूनं गिरकी घेतली. चेंडू निसटून गेला. 14 धावा षटकाचे होते सांगता. सागर खेळतोय 4 चेंडू 13 धावांवरती. सोन्याची चांगली साथ राहिली. 2 चेंडू 1 धाव सोन्याने देखील बनवले. वातावरणामध्ये देखील बदल होतोय. काळ्या सावळ्या मेघमालांनी सूर्याला अगदी बांधून ठेवलंय. विकी बंडलकर गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकामध्ये जे सूर्याची प्रखर किरण मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून पडत होते, ते आता काळ्या सावळ्या मेघमालांनी सूर्याला अगदी बांधून ठेवलंय आणि मैदानामध्ये अगदी अंधकाराचं वातावरण निर्माण झालंय. शीतल छाया झाडांची असते तशी आता वातावरणाची शीतल छाया, ढगांची छाया वातावरणामध्ये निर्माण झाली आणि ती छाया खेळपट्टीवरती पडले, मैदानामध्ये पडले. खेळाडूंना खेळत असताना वारा देखील येतोय. आता
आनंद देखील घेत आहेत. चेंडू हवेत, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. केअर पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक. एक सिंगल घेतली जाईल. फटक्यामध्ये ताकद नव्हती, कॉन्फिडन्स नव्हता या फटक्यामध्ये. फक्त एक सिंगल येते. धावा होत आहेत या एका सिंगल बरोबर 15 धावा धावफलकावरती. एक चेंडू झालाय. विकी बंडलकर, सागर निकम समोर. वारा शांत आहे, वातावरण देखील शांत आहे. वेग वाढवलाय आणि पाय उचलला. चेंडू पाठवला बॅकवर्ड, स्करलेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. अंगावरती होता बॉल. सरळ त्याला ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, अंगावरती आला की शिंगावरती घेतला जातो. आणि असाच शिंगावरती घेत स्क्वेअरलेग रिजनला षटकार ठोकलाय. कमालीचा फटका. सागर निकम, बुद्धिचातुर्याचा वापर, अनुभवांची योग्य साथ, विचारांचा योग्य खेळ आणि धावांचा चांगला मेळ, सर्वांचा संगम जमवत आहेत मैदानामध्ये. स्टान्स घेण्याची पद्धत, गोलंदाजाला विचारात पाडले. 21 धावा आहेत. फक्त दिशा दिली चेंडूला ऑफ साइडला. कोणतीही धाव नाहीये. हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करू शकत नाही. जर खराब चेंडू असेल तर तुम्ही मारा आणि चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान द्या. ते होते सागरकडून. जिल्हा मर्यादित आयकॉन सागर निकम. पुन्हा एकदा चेंडू होता उंच आणि चेंडू पाठवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अंगावरती हा देखील चेंडू होता. सरळ त्याला जागा बनवली. घूम के झूम के खेळला चेंडू. दिशा दिली फक्त चेंडूला. मनगटांचा योग्य वापर, शरीराचं योग्य संतुलन आणि बॉडी स्टेबल ठेवली. कमरेपासूनचा वरचा भाग स्थिर ठेवला. पायांची हालचाल आणि 4 धावा प्राप्त झाल्या. धावा होतील या चेंडूवरती एकूण 25 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर खेळ. दुपारचं सत्र. ऊन गडप झालंय. सावलीची छाया. 25 धावा. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. क्रिजच्या खोलीचा चांगला वापर केलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता सागरनं. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटला. लगेच धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु सोन्यानं जागीत थांबवलं. 8 चेंडूमध्ये 23 वरती सागर खेळत आहे. शेवटचा बॉल राहिलाय. पॉवर प्ले मधील मेगा फायनलचा थरारक सामना आपण पाहतोय. ओहो, चेंडू उडवलाय. लेट पण थेट इथे सीमारेषेची भेट. षटकार. पाठीमागचे 2 चेंडू थोडेसे शांत गतीने खेळले. पुन्हा आक्रमण. पुढे ठेवला चेंडू. पुढच्या चेंडूवरती जो ओव्हरपिच बॉल आहे ना, समोर येतोय ना सागरच्या, तो चेंडू सागर मैदानाच्या आतमध्ये ठेवत नाहीये, बाहेर मारतोय. षटकार येतोय आणि 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. सागर खेळत आहेत 9 चेंडू 29 वरती आणि सोन्या यांची चांगली साथ राहिली. 3 चेंडू 2. सागर यांनी सकाळच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये 50 धावा बनवलेत. अठरा चेंडू मध्ये 58 धावांची सागरची विस्फोटक खेळी आपण सकाळी पाहिली आहे. अफलातून फटकेबाजी, मजबूत असं शॉट सिलेक्शन, कल्पक बुद्धीचा योग्य वापर, मनगटांची चांगली साथ आणि टायमिंग बरोबर खेळत आहेत. आणि तोच खेळ या मॅच मध्ये सुद्धा राहिलाय. 29 वरती खेळतायत. तिसरं षटक मयूर कुंभार. पहिलाच बॉल आणि दिशाहीन राहिलाय. लेग स्टंप मिस केले चेंडून. मयूर कुंभार आहेत. पहिला चेंडू वाईट बॉल आलाय आणि 32 धावा धावफलकावरती पोहोचलेत. बत्तीस धावा. हळुवार गतीने मयूरची सुरुवात. 10 ते 12 बॉलांचा रनअप आणि घुटना टेक आणि कॅच देक. विकेटचं पतन. बॅटर गॉन. सरळ हातात मारलाय. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये ठेवले होते. डीप मिड विकेटला सरळ त्यांच्या हातात. बॅटर गॉन. चेंडू समोर ठेवला होता.
मयूर कुंभार चालाक आहे. थोडासा चेंडू कट होऊन बाहेर जात होता. बाहेर जाणारा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जर मागे सरकून कव्हर किंवा पॉइंट रिजनला तुम्ही खेळला तर धावा भेटल्या असत्या. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये राजसर खेळाडूंचा एक ऑन साइडला जास्त मारण्याचा ओढ असतो आणि ही ओढ त्यांना बाद करते. फलंदाज बाद होतील. दिनेशने सुंदर झेल पकडला. नवीन बॅटर रवी उतरलेत सोने यांच्या जागे. 32 धावा. 32 वरती पहिली विकेट आली आहे. मयूर कुंभारनं त्याचं काम केलंय. अगदी शांतरित्या खेळ सुरू ठेवलाय. या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केलेत. एक विकेट देखील त्याने आत्ताच घेतली. रवी तयार. क्षेत्ररक्षण पाहत आहेत रवी. कशा प्रकारे सजवलंय, कोणत्या साईडला मारायचा हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असेल. मयूर देखील कल्पक बुद्धीचा खेळाडू आहे. तो देखील बुद्धी चातुर्य सातत्याने वापरतोय. समोर आलेत. मुक्त प्रदेश पाहिलाय. फ्रंटफुट वरती आलेत. चेंडूचा वेग, मयूरची टप्पाफेकी करण्याची लाईन हे चेक केलंय आणि फक्त एक सिंगल घेतली आणि एक सिंगल काढून महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सागर यांना टाकी एंडवरती आणलंय कारण त्यांना माहिती आहे सागरला जितके चेंडू सागर खेळेल तेवढं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असेल. सागर आक्रमण करतोय. चेंडू सोडून दिलाय. थोडेसे पुढे सरकले सागर. सोडून दिला चेंडू आणि या चेंडूवरती धावा भेटतील. एकूण एकच धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव भेटते. बोनस भेटलाय सागरला. 34 धावा धावपलकावरती. पुढचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा आणि या चेंडूवरती एकच धाव भेटली आहे. पस्तीस धावा धावपलकावरती. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मयूरची सुरुवात हळूवार होते परंतु स्थान ज्यावेळी घेतोय ना त्यावेळी वेग ठेवतोय. ओहो, इथे पाठवला चेंडू परंतु डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. आणखीन एक झेल. आणखीन एक खेळाडू परतीच्या दिशेला. बॅक टू दी डग आउट. पुन्हा एकदा मयूर तयार. नवीन बॅटर. ओहो, बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पॉवर दाखवली परंतु पॉवर बांधून ठेवली. विकेटचं पतन. बॅकफूट पॉवर पंच. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. विकेटचं पतन. बॅटर गॉन. आणखीन एक धक्का लागतोय. 3 षटक कंप्लीट होतील आणि 3 षटका अखेरीस धावपलकावरती एकूण धावा आहेत 35 धावा. 35 वरती 3 विकेट माघारी परतलेत. नवीन बॅटर उतरला जातोय. वैभव. वैभव आहेत नवीन बॅटर. 35 धावांवरती 3 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. सागर खेळत आहेत 10 चेंडू आणि 30 धावांवरती. सुंदर गोलंदाजी राहिली मयूर यांची. त्यांचा स्पेल देखील कंप्लीट झाला. 18 धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 विकेट त्यांनी नावावरती घेतलेत. नवीन अभिजित गोलंदाजीसाठी टीम निगडी संघाकडून. अभिजित तयार आहे.
समोर सागर आहे. 10 चेंडू 30 धावांवरती खेळतोय. 12 चेंडू राहिलेत. टार्गेट कितीपर्यंत जाईल? दुसऱ्या षटकामध्ये मयूरनं खूप कंजूस गोलंदाजी केली आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सरळ फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. सागर मात्र तयार होता या चेंडूसाठी. चेंडू पाहिला, दिशा पाहिली, लाईन पाहिली आणि शेवटच्या क्षणी खाली बसला आणि नंतर चेंडू पाठवला. घुटना टेक और मेरा शानदार दमदार सिक्सर देख असं बोलत असेल सागर. चांगली फटकेबाजी ठोकतोय. 36 वरती खेळतोय 11 चेंडू मध्ये. 41 धावा संघाच्या झालेत. हळवार गतीनं सागर खेळ पुढे नेतो हे कळत सुद्धा नाहीये. हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर वरती ऐसी बॅट घुमाई, गेंद गर 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 निकल पडी. तारा मंडल में 6 रन षटकार. तुफानी फायर होते सागर निकम. 42 धावांवरती पोहोचलेत. पहिला बॉल फुल टॉस. तदनंतर शॉटचा प्रयत्न. आपटायचा होता चेंडू आणि आपटी बार वरती चेंडू गार केलाय सागरनं. ऑन साइडला जो स्ट्रॉंग झोन आहे त्याचा स्क्वेअर लेग आणि मिड विकेट हा त्याचा सातत्याने आपण पाहतोय. तिकडे फटकेबाजी जास्त होते फाईन लेग रिजनला. तिथं तुम्ही चेंडू टाकला तर तो ठेवत नाहीये. व्ही शेप मध्ये खेळलाय. डीप मध्ये आहे खेळाडू आणि इथे हातातून सुटता सुटता शेवटच्या क्षणी झेल पकडला आणि जसा झेल पकडला तसा देखील सागरला उचलून घेतला होता मयूरने. बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. बॅटर गॉन. सुंदर कमबॅक केलाय गोलंदाज अभिने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. खराब चेंडू होते दोन्ही. नंतर थोडासा पुढे ठेवला. गुडलेन थोडासा पुढे टप्पा ठेवला होता आणि सागर निकम फसला गेला. बॅक टू दी डगआउट. 13 चेंडू आणि 42 धावा बनवलेत सागरनं. 13 चेंडू 42 धावांवरती सागर बाद होतील. एका साइडून विकेट जात होते. सागर दुसऱ्या साइडून धावा चांगल्या बनवत होते. बनवता बनवता सागर बाद झालेत. 47 वरती 4 विकेट माघारी परतलेत. नवीन बॅटर विशाल. आमचे कंट्रोलर राज जाधव सातत्यानं लक्षपूर्वक हा संपूर्ण खेळ संपूर्ण खेळाडू पाहतायत. त्यांना देखील खेळाडूंची ओळख आता चांगली झाली आहे. विशाल तीन चेंडू झालेत. 47 धावा. 4 विकेट माघारी परतलेत. विशाल तयार. 47 मधल्या 42 वैयक्तिक धावा सागर यांच्या आहेत. पुढचा बॉल नवीन बॅटरला पायात ठेवला होता. बॉल खोदून काढलाय ऑन साइडला. एक सिंगल येते आणि एका सिंगल बरोबर धावा होतील 48 धावा. जावलीतील आयकॉन वैभव आहेत आणि त्यांचे चेंडू रोखण्यासाठी 12वा खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. खोस्ता बॉल ऑफ साइडला फक्त दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट हळवार गतीने चेंडू चाललाय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला. एक सिंगल. धावा होतील धाव फलकावरती 49 धावा. शेवटचा बॉल. स्लोवर 1 चेंडू ठेवलाय. गतीतील परिवर्तन. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतील. एक पुन्हा सिंगल. षटकाची होईल सांगता आणि 4 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 50 धावा. 50 वरती 4 गडी बाद आहेत. दोन्ही बॅटर नवीन आहेत. वैभव आणि विशाल. वैभव खेळतायत 1 वरती. विशाल खेळतायत 2 वरती. विशालने 2 चेंडू खेळलेत. वैभवने 1 चेंडू खेळलाय. शेवटचं षटक. शेवटचं षटक महत्वपूर्ण आहे
आणि हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला दिली जाईल संधी. विजयच्या हातामध्ये चेंडू, जर्सी नंबर 77. विजय तयार. चर्चा होते शेवटचं षटक. धावा किती जातील, किती होतील, टार्गेट किती असेल. सैदापूर संघाकडून बॅटिंगचा प्रयत्न राहिलाय. सागर निकम यांनी धावा चांगल्या जमवण्याचा प्रयत्न केले. सागर जसे बाद झाले तसं धावपालकाला चांगला स्टॉप लावलाय. टॉस जिंकलाय निगडी संघानं. टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय. पहिला बॉल आणि टप्पा फसला. टप्प्याला नव्हती दिशा, नव्हती लाईन, नव्हती लेंथ. वाईट बॉल. पुन्हा रनअप घ्यावा लागेल. पुन्हा चेंडू हा फेकी करावा लागेल. वाईट बॉल येतोय. 51 धावा होतील. 6 चेंडू राहिले. टार्गेट कितीपर्यंत जाईल. मयूर अगदी यष्ट्यांच्या जवळ उभा राहिलाय. ओहो, चेंडू हवेत आहे. दीर्घकाळ चेंडू हवेत आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू उतरलाय. एकच सिंगल. मयूरनं अगदी फलंदाजांना हलवून दिलेलं नाहीये. यष्ट्यांच्या खूप जवळ उभा राहिलाय. तो मागे उभा राहिलाय शब्बासकी देण्यासाठी नव्हे, तर तुम्ही पुढे गेलात तर वार करण्यासाठी. पुढचा बॉल. ओहो, सुंदर फटका. वैभवच्या बॅटमधून संघाची धावसंख्येचं वैभव वाढवलं जातंय. धावा होतील या चेंडूवरती 58 धावा. अजूनही चेंडू आहे 4. वैभव आहे मैदानामध्ये. 2 चेंडू झालेत. 58 धावा. वैभव तयार. मॅच मध्ये थांबली होती धावसंख्येची गाडी. वैभव आता पेटवतोय गाडी. अलॉंग द ग्राउंड आहे क्षेत्ररक्षक. सुंदर चेंडू रोखला. एकच धाव. मिडॉन होता मिडॉनच्या हातामध्ये. चांगला चेंडू रोखला. 59 धावा होतील धावपलकावरती. विशाल स्ट्राइकिंग एंड वरती. आहे स्लिप. चेंडू हातात. बॅटर गॉन. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम सैदापूर या संघाला लागतोय. नवीन बॅटर संजय उतरत आहेत. संजय गायकवाड यांनी सेमी फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये कमाल केली होती. ती कमाल आता त्यांना बॅटिंग मध्ये करायची आहे. चेंडू राहिले तर अजूनही 2 चेंडू आहेत. 59 धावा आहेत. संजय यांनी हे जर 2 चेंडू मारले ना तर 70+ धावसंख्या जाईल. शेवटचे 2 चेंडू. धावा आहेत 59. गोलंदाज तयार. विजय समोर. नवीन बॅटर संजय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये तितकाच खास संपर्क नाहीये. बॅटची खालची कडा घेतली चेंडूनं आणि एक सिंगल. एका सिंगलनं वैभव स्ट्राइकिंग एंड वरती असेल. धावा होतील 60. शेवटचा चेंडू. जिंकण्यासाठी टार्गेट किती होईल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. शेवटचा बॉल. विचारात पडलाय गोलंदाज सुद्धा. ज्या चेंडूवरती जर डॉट बॉल आला तर संघासाठी फायदेशीर ठरेल, परंतु वैभव बोलत असेल या चेंडूवर जर षटकार आला तर माझ्या संघासाठी देखील फायदेशीर ठरेल. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. शेवटचा बॉल. बाडीचा घेतलाय वेध आणि या चेंडूवरती एकच धाव कंप्लीट झाली आहे. एका धावे बरोबर धावपलकावरती धावा होतील एकूण 61 धावा आणि जिंकण्यासाठी पाठलाग करायचा आहे 62 धावांचा. टीम निगडी यांना 62 धावांची गरज. चेंडू आहे 30. धावा बनवायच्या आहेत 62. पहिल्यांदा उतरले होते सागर निकम आणि त्यांच्या साथीला सोन्या उतरले होते. सागर निकम यांनी चांगल्या धावा धावपलकावरती बनवलेत. त्यांच्या बॅटमधून एकूण 5 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. दुहेरी धाव देखील त्यांच्या बॅटमधून आले.
एकूण 42 धावा त्यांनी बनवल्या आणि कॅच आउट अभिजित यांच्या गोलंदाजीवरती सागर जसे बाद झाले ना तसा धावफलकाला चांगला स्टॉप लावला टीम निगडी या संघाने. सोने देखील यांची चांगली बॅटिंग पाहिली आपण. रवी यांची साथ. ओमकार जास्त काही करू शकलेले नाहीयेत. वैभव यांनी एक षटकार मारलाय आणि विशाल आणि संजय यांनी सुद्धा जास्त काही करू शकलेले नाहीयेत. 61 वरती 5 विकेट गमावल्या आणि 62 धावांचं टार्गेट टीम निगडी या संघासमोर ठेवलेला आहे. लाईनअप मध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते क्षेत्ररक्षणासाठी. टीम सईदापूर 30 चेंडू 62 ची गरज आहे टीम निगडी या संघाला जिंकण्यासाठी. राजधानी क्रिकेट क्लब शाहपुरी चषक आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. मेगा फायनलच्या दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक करूयात सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सातारा टेनिस 70च्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत.
आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. जिंकण्यासाठी 62 धावांचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये निगडी टीम करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि बॅटिंगसाठी ओपनिंगची पेअर मयूर कुंभार आणि विकी बंडलकर ही जोडी उतरलेली आपल्याला पाहायला भेटते. तर सैदापूर संघाकडून गोलंदाजी रवी पहिलं षटक हाताळण्यासाठी. जास्त वेळ आपण खर्च करू शकत नाही आहोत. मॅचला करूया लगेचच सुरुवात. आमचे दोन्ही पंच आज संपूर्ण पंचांची कामगिरी दमदार राहिली आहे. बाबा सर असतील त्यांचे साथीदार असतील, दमदार कामगिरी आमच्या दोन्ही पंचांची राहिली आहे. आबा निंबाळकर आणि त्यांचे साथीदार यांची चांगली कामगिरी राहिली आहे. योग्य लक्ष सातत्याने त्यांनी ठेवलंय. मयूरकडे स्ट्राईक. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. पहिला चेंडू मयूर कुंभार सुरू. षटकार. आणि सर्वात छोटा आहे गणेश मोरे. संपूर्ण मैदान आपण पाहतोय. याच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण 7 खारीचा वाटा त्यानं देखील उचललाय आणि त्याला देखील आता आनंद आहे. खेळाडू चांगल्या रीतीने खेळत आहेत. धाव्यात ऐकूया क्रिकेट. धावा आहेत 6. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मयूर चांगल्या धावा बनवतोय. 62 धावांचा डोंगर चढायचा आहे. 30 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बॅकफुटला सरसावलाय आणि पॉइंट आहे. आयुषने पकडला झेल आणि संपवला फलंदाज मयूर कुंभारचा खेळ. मयूर बॅक टू डग आउट. अति घाई संकटात नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जात होता. बॅट घालणं गरजेचं होतं का हा विचार करत असेल. बाहेर जाणाऱ्या चेंडू सोबत छेडछाडी केली. बॅट टाकली आणि सरळ कव्हर पॉइंटच्या हातामध्ये चेंडू विसावला. विकेटचं पतन. 6 वरती पहिला धक्का. मयूर कुंभार बाद. निगडी संघामध्ये शांतता शांतता आणि शांतता पसरली आहे. नवीन बॅटर शाहरुख. रवी तयार. फक्त दिशा दिली आहे शाहरुखनं. आणि आयुषकडून थोडीसं मिसफिल्डिंग. वेगाने फेकी. जजमेंट थोडंसं फसलं गेलं. शाहरुख विचार करत होते धाव घ्यायची का नाही, घ्यायची का नाही, घ्यायची का नाही. विक्यानी सांगितलं पटकन धाव घेऊया. धाव घेतली. धावा झाले ते एकूण 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडू झालेत. 62 धावांची गरज. ऊन देखील आलंय. आता काळ्या सावळ्या मेघमाला विरघळल्या गेल्यात आणि सूर्याची प्रखर किरण आता मैदानाच्या आतमध्ये पडली आहेत. चेंडू हवेत. उंची जास्त गाठली आहे खेळाडू आणि दोघांच्या मध्ये गडबड झाली. हाताला चटका बसला विशालच्या आणि झटका मात्र संघाला लागतोय. क्या छुटा दिल तुटा तब तक दोरन लुटा. आणि धावावतील 9 वरती 1 विकेट माघारी परतले. 4 चेंडूवरती 9 धावा आहेत. गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत आहे रवी. अगदी बॅटमनला विचारांची खेळतोय. छेडछाडी सोबत बॅटमन सोबत करतोय. त्याला सतवतोय, फसवतोय, त्यानं दुखवतोय. वेग ठेवलाय पुन्हा चेंडूवरती. उंचीचा चांगला वापर. ज्या वेळेला हात बरोबर कानाच्या रेषेमध्ये येतोय त्यावेळेला चेंडू सोडतोय आणि त्याचे फायदा भेटतोय. गुडलेनच्या स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर सरळ अंगावरती होतोय. बॉडीचा वेध घेतोय. विकी बंडलकर यांना सूचनाची खेळ करून ठेवलाय. शेवटचा बॉल. 9 धावा. 1 विकेट आली आहे.
शेवटचा बॉल 2 पावलं पुढे, चेंडू बॅटची वरची कडा, मागे वळून पाहतो तर काय, मागे आहे यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, संपवला खेळ, बॅटर गॉन, विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी, 2 विकेट 9 आकड्यावरती माघारी परतले टीम निगडी या संघाच्या. पहिल्यांदा मयूर कुंभार बाद झाले, तदनंतर विकी बाद झाले, ओपनर तुमचे दोन्ही बाद झालेत. आता अभिजित आणि शाहरुख यांच्यावरती जबाबदारी आहे. विकेट टिकून तुम्हाला आता खेळायचं आहे. चेंडू राहिले 24, धावा बनवायचे 53. 24 चेंडू 53 धावांची गरज. माननीय आदरणीय तुकारामजी गायकवाड या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आपण करूया सहर्चे स्वागत. वेलकम, सुस्वागतम, थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक षटक कंप्लीट झालंय, 9 धावा धावफलकावरती आहेत. जबाबदारी आहे दोन्ही बॅटरवरती. सागर तयार. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, दिशा नाहीये राहिलेली सागरला. वाईट बॉल येतोय. 10 धावा धावफलकावरती. सागरनं आज बॅटिंग चांगली केली, परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी खराबी राहिली त्याच्याकडून. आज वाईट बॉल खूप पडलेत सागरकडून. ओहो, आपटलाय बॉल, बॅकफुटला सरसावून दिलाय चेंडूला दणका. चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. तू की मी चेंडूने शेवटी सांगितलं टाटा बाय बाय, जास्त धावू नको, आराम करा. चौकार येतोय, सुंदर फटका येतोय आणि या चेंडूवरती धावा येतील 4, धावा होतील 14. शाहरुख, हे करायचं आहे तुम्हाला मॅच मध्ये, जिंकायचं असेल तर. खेळपट्टी सोबत खेळणं. थोडासा चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सागरकडून राहिलाय. एक चौकार आल्यानंतर चेंडू थोडासा खाली ठेवतोय. सुंदर गोलंदाजी करत आहे सागर. अगदी फलंदाजाचा टान्स पाहिला, तो काय करतोय हे ओळखतोय. हा देखील चेंडू बॅटच्या आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण, टप्पा थोडासा मागे ठेवला. बॅकवर्डवरती जाणार होते हे ओळखलं होतं आणि जाता जाता चेंडू बॅटीची वरची कडा घेऊन गेलाय आणि बॅटर वाचेल परतीचा धडा. तू चल मे आया. दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावा होतील 14 वरती 3 गडी बाद. अगदी निगडीत संघामध्ये शांतता निर्माण झाली आहे. शाहरुखनं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, धावा बनवायच्या. शाहरुख बाद झाले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. नवीन बॅटर दिनेश उतरलेत. दुपारचं 17 मध्ये आपण येऊन पोहोचलोय. शाहपुरी चषकामध्ये मेगा फायनल आपण पाहतोय. ग्रामीण भागातून बिलॉंग करणारे संघ सैदापूर आणि निगडी या 2 संघांमध्ये मेगा फायनलचा सामना सुरू आहे. 62 धावांचा पाठलाग सुरू आहे. पुढचा बॉल, गोलंदाज सागर कम तयार. नवीन बॅटर समोर. पहिलाच बॉल दिनेशने खोदून काढला चेंडू ऑन साइडला आणि फक्त 1 धाव तर घेतली. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटला जसा जातोय ना, दुसऱ्या धावेचा लगेच प्रयत्न केला. आंखों में आंखों को इशारा दिया और दूसरी रन भी कंप्लीट किया. 2 रन चुराए. 16 धावा. शांत संयमानं धावफलक पुढे नेत आहेत. आणि इथे पहा, सुंदर चेंडू फ्रंट वरती आलेत आणि पंच करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी थोडेसे स्लिप झाले, जजमेंट फसलं. बचावात्मक फटका राहिला. शेवटच्या क्षणी बचाव केला, कारण बॅटची जर स्निक घेऊन गेला असता तर बाद झाले असते फलंदाज दिनेश. बचाव केला शेवटच्या क्षणी त्यांनी. शेवटचा बॉल, 16 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. ब्लॉकल होल, खोचता बॉल. अगदी पाय पकडलेत फलंदाजाचे. पायावरती चेंडू आदळला जातोय, पायामध्ये चेंडू टाकला जातोय. चेंडूची होते सांगता. 2 षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत 16 वरती 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. माफ करा, 17 धावा आहेत.
आत्ताची एक सिंगल ऍड केली जाते. 17 धावा धावफलकावरती. संपूर्ण लेखाचोखा आमचे संदीपजी जाधव सर पाहत आहेत. त्यांचं देखील लक्ष या स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या हालचालीवरती चांगल्या रीतीनं आहे. जे काही घडलं जातंय ते पेनाच्या माध्यमातून रंगवलं जातंय. दमदार स्पर्धा. 18 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. एकूण 45 धावांची गरज. 18 चेंडू 45 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती सोन्या. तिसऱ्या षटकामध्ये दिनेशकडे आहे स्ट्राइक. धावांसाठी जमवाजमव करावी लागणार आहे. 62 धावांचा पटलाग सुरू आहे. 18 चेंडू 45 ची गरज. क्षेत्ररक्षण आता खुलं राहिलंय. चांगले क्षेत्ररक्षण बांधून ठेवले सोन्या यांनी. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. डीप मिड ऑन, डीप मिड ऑफ. कव्हर देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. कव्हर आतमध्ये आहे. पॉइंट, थर्ड मॅन. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. मॅच बनवायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल केला जातोय. कव्हर बाहेर ठेवलाय. डीप कव्हर आतमध्ये ठेवलाय. प्रोटेक्शन ठेवलंय. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. हळवार गतीने फेकी केली. चेंडू निसटला आणि इथे एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी धाव. आणि इथे अति घाई संकटात नाही. घाई केली, गडबड झाली. नंतर धाव घेण्यामध्ये क्षेत्ररक्षकांची बडबड सुरू होती आणि या बडबडीमध्ये धडधड वाढली. तिसऱ्या पंतांच्याकडे अंतिम निर्णय फेटाळलाय. टीव्ही अंपायर आता व्यस्त असतील. तिसऱ्या पंचांनी रेड सिग्नल फलंदाजासाठी दर्शवलाय. OUT आउट, बॅटर गॉन. म्हणतात ना, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. मुळापर्यंत गेले आणि विकेटचं पतन. नवीन बॅटर विजय. 18 वरती 4 विकेट माघारी परतलेत टीम निगडी संघाच्या. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीवरती धावा होत नसतात. पहिल्यांदा आपण पाहिलं फलंदाजाने आक्रमण करण्याचे प्रयत्न ठरवले. 2 झेल पकडले. जर तुम्ही अलॉंग द ग्राउंड खेळपट्टी सोबत जर खेळ राहिला असता तुमचा तर आता चित्र वेगळं असतं. सातत्यानं फलंदाज आपण पाहिलं आक्रमण करत होते. विजय नवीन बॅटर उतरलेत. एक धाव आली आहे. 17 चेंडू आणि 44 ची गरज. 17 चेंडू 44 ची गरज. गोलंदाज आहे तयार. मोठाचा रनअप. पहिल्यांदा फलंदाजांना फसवलंय. एक विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात एक धाव देखील आली आहे. ओहो, खूप बाहेर चेंडू होता. अंतिम क्षणी स्वतःला थांबवलंय फलंदाज विजय यांनी. एक धाव येते वाईटच्या स्वरूपात. धावा होतील एकूण 19 धावा. अगदी शांतता आहे निगडी संघाच्या डगआउटमध्ये. निगडी संघाचा क्राऊड पूर्ण शांत आहे. वातावरणामध्ये देखील शांतता. वारा देखील आता मंदावलाय. चेंडूला वेग वाढवलाय. बॅट आणि बॉलच्या मध्ये तितकाच खास संपर्क नाहीये. बचावात्मक फटका होता. एक सिंगल. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका सिंगल बरोबर धावा होतील एकूण 20 धावा. विजय आहे स्ट्रायकिंग एंड वरती. ऑन साइडला विजयला फाईन लेगला खेळायचा आहे कारण तिकडे मुक्त प्रदेश आहे ते त्यानं ओळखले. बॅटची बाहेरची कडा. पुन्हा डी झोन. पुन्हा एक धाव. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा. चौका छक्का चाहिए. तुम्हाला स्पीडअप देखील वाढवणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत एकूण 21 धावा.
अजूनही 3 मॅचेस आहेत, पण आपल्याला मॅच मध्ये स्पीड देखील ठेवायचा आहे. हो हो, चेंडू हवेत पाठवलाय सागर त्याच्या खाली आणि विश्वास होता प्रेक्षकांना देखील सागर पकडणार, पकडला. विकेटचं पतन, बॅटर गॉन. कॅच आउट. फलंदाज बाद. त्याला नवीन बॅटर आपण लगेच जा, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप काही करायचं आहे. अजूनही 3 मॅचेस खेळायच्या आहेत, त्यानंतर बक्षीस वितरण, म्हणजे खूप वेळ आपला जाणार आहे. तो वेळ आपल्याला आत्ता कव्हर करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर प्रशांत. अभिजित नॉट स्ट्राईक एंडवरती उभा राहून फक्त स्ट्रायकिंग एंडचा खेळ पाहतोय. त्याला अजूनही संधी भेटलेली नाहीये. त्याच्याकडे क्षमता आहे, चौकार षटकार मारून मॅच बनवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु ती क्षमता तो अजून दाखवू शकलेला नाहीये, कारण नॉट स्ट्राईक एंडवरती सातत्यानं जशाचा तसा उभा आहे. हो हो, सुंदर चेंडू, वेग ठेवलाय चेंडूवरती आणि निसटलाय चेंडू क्षेत्ररक्षकाकडून. धाव कंप्लीट केली आहे. धावा होतील एकूण 22 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे. 13 चेंडू 40 ची गरज. 22 धावा आहेत धावपलकावरती. दुपारच्या सत्रातील रंगतदार मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि दमदार थ्रो केलाय. एक सिंगल येते आणि अभिन जाधव सर आता सोटाकडे स्ट्राईक ठेवलाय एक सिंगल घेऊन. धावपलकावरती धावा आहेत 23. 3 षटकांचे होते सांगता. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 ची गरज. मॅच पाहिली तर मॅच दोन्ही साइडून अजूनही ऑन आहे. जर धावा बनवल्या अभिने या षटकामध्ये तर टीम जवळ जाईल मॅचच्या विजयाच्या. गोलंदाजी मार्क वरती सागर निकम. तितकं सोपं नाहीये जवळ जाणं. सागर निकम यांच्याकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे. टप्प्यातील ऐन वेळेला बदल करत असतात नेहमी टप्प्यामध्ये. सागर निकम आतापर्यंत त्यांनी 1 षटक फेकी केले, 8 धावा खर्च केलेत. 1 विकेट देखील त्यांनी आपल्या नावावरती घेतली. 12 चेंडू 39 ची गरज. सागर तयार. पहिला चेंडू वेग ठेवला ऑन साइडला. हळवार गतीने खेळला चेंडू, फक्त दिशा दिली आणि धाव मात्र वेगवान गतीने घेतल्या. हळवार चेंडू खेळला, धाव वेगात चोरली. 2 धावा कंप्लीट. धावा होतील 25. 11 चेंडू आणि 37 ची गरज. तर सिंगल डबल डबल डबलने तुम्ही धावा बनवत आणि एखादा जर खराब चेंडू घावला त्याच्यावरती षटकार चौकार आला तर मॅच बनू शकेल. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक आहे ओमकार, करतोय चमत्कार. विकेटचं पतन, बॅटर गॉन. आणखीन एक धक्का लागतोय. अभि देखील बाद. 25 वरती 6 विकेट माघारी परतलेत. नवीन बॅटर बाबा अतुल. जर्सी नंबर 07 अतुल. बाबा या नावाने त्यांना ओळख आहे. बाबांना मॅचचा ताबा घ्यावा लागेल, परंतु ताबा घेणं तितकं सोपं नाहीये, कारण धावा आहेत जादा. 62 धावांचा डोंगर. वाटलं होतं होतील जातील, परंतु कडवं आव्हान राहिलं गोलंदाजीकडून. वेग वाढवला सागरनं. 1 सिंगल घेतली. अवघी 1 धाव येईल. 9 चेंडू आणि 36 ची गरज. समीकरण प्रत्येक चेंडू जसा होतोय तसं लांब जाते निगडी संघाकडून. प्रत्येक चेंडूवरती समीकरण लांब जाते. फक्त दिशा दिली चेंडूला. आयुष आहे आणि सुंदररित्या आयुषने चेंडू रोखलाय. थ्रो तर दमदार केलाय वेगाने. दुसरी देखील धाव कंप्लीट केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा झालेत. धावा होतील 2च्या मदतीने. धावपलकावरती एकूण 28 धावा. 3.4 चेंडू झालेत. 28 धावा धावपलकावरती.
सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉल. सागरने आज गोलंदाजी चांगली केली आहे, बॅटिंग सुद्धा चांगली केली आहे, पण एक कामगिरी जाधव सर खराब राहिली. आज व्हाईट बॉल त्याने खूप फेकलेत, अवांतर धावा त्याने दिलेत, बोनस दिलाय त्याने खूप आज. स्लोवर वन चेंडू. गतीतील परिवर्तन फसवतो सागर या चेंडूवरती. कित्येक खेळाडूंना त्यानं फसवलंय या चेंडूवरती. एकोणतीस धावा धावपलकावरती. 6 विकेट माघारी परतलेत. शेवटचा बॉल. स्रवंती 11 विल्स आणि मेडा या संघामध्ये मॅच होईल. पुन्हा व्हाईट बॉल आलाय, पुन्हा अवांतर धाव येईल. हे खूप वाईट झाले सागरकडून. तो देखील या स्वतःच्या प्रदर्शना संदर्भात नाखुश आहे. पायावरती आदळलाय चेंडू, डोक्याला त्यानं देखील हात लावलाय. या त्यांच्या जवळ गेला आता. सुंदर चेंडू. 4 षटकांची होते सांगता आणि 4 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 31 धावा. 6 चेंडू राहिलेत आणि 6 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. 31 झालेत, 31 बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती 5 धावांची गरज आहे. टॉस साठी लगेच या. स्रवंती 11 विल्स आणि टीम मेडा. टॉस साठी लगेच या. स्रवंती 11 विल्स आणि टीम मेडा. आपण टॉस साठी लगेच या. टॉस या ठिकाणी घेतला जाईल. 31 वरती 6 विकेट माघारी परतलेत. रोख कॅश प्राइज धनराशी 21,000ची आपण मॅच पाहतोय. आपल्याला ग्रामीण भागातून 16 टीम खेळतायत. यांच्यासाठी प्रथम पारितोषिक 21,000 आशीर्वाद हॉस्पिटल, द्वितीय पारितोषिक 15,000 मनोज मार्बल आणि कैलासवासी विकीभाऊ शिंदे स्मृतीस प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तृतीय पारितोषिक धनराशी 5,000 SK कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि 21,000ची मॅच. स्रवंती 11 विल्स आणि मेडा टीम. आपण टॉस साठी लगेच या. कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करणार आहोत. कॅमेरामॅन स्वप्नील सावरेकर, आपण टॉस कव्हर करूया. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहतोय. एका बाजूला स्रवंती 11 विल्स, दुसऱ्या बाजूला टीम मेडा. मुख्य आयोजक सिद्धार्थ कुलकर्णी, SHK कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून होतोय टॉस. व्हाईट बॉल येतोय. विल्स संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. विकेट आली आहे आणि संपूर्ण सैदापूर टीम आता खुश आहे. आनंदाचं वातावरण आहे टीमच्या मध्ये. विल्स संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय. नगरपालिका व जावली भागातून खेळणारे 16 टीम त्यांच्यामध्ये टॉस झालाय. चेंडू येतोय. निर्धाव. 35 वरती 7 विकेट पकडलेत. 2 चेंडू राहिलेत. विजयापासून अवघी 2 पावलं दूर आहे टीम सैदापूर. आणि इथे गडबड झाली. नो बॉल. उघडा डेळे पहा नीट. चेंडू आहे प्रीहिट. नो बॉलचा इशारा. चला आपण स्पीडअप घेऊया, वेळ खर्च करण्यासाठी नको. एक चेंडू राहिला. 1 धाव घेतली. शेवटचा 1 चेंडू. पहिल्या डावामध्ये कमालीची बॅटिंग. शेवटचा बॉल आणि मेगा फायनल मध्ये विजेता राहिला संघ टीम सैदापूर. ग्रामीण भागातून एकूण 16 संघ खेळत होते आणि या 16 संघातून
अव्वल स्थानावरती राहिलाय टीम सैदापूर. सेमी फायनल मध्ये कमालीची कामगिरी, मेगा फायनल मध्ये दमदार गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग, या सर्वांचा योग्य संगम आणि विजेता राहिला टीम सैदापूर हा संघ. हार्ड लक बॅड लक टीम निगडी. तुम्ही देखील मित्रांनो खूप छान खेळत होता, परंतु तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर पहिल्यांदा मनात जिंकावा लागतो, नंतर रनात जिंकला जातो. आपण कुठेतरी जशा विकेट जात होत्या तसा आपण आपले मन पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होतं आणि त्याच्यामुळे हे चित्र उभं राहिलं.